Hello students, in the last lecture we have completed the first type of gene interaction, that is intragenic interaction, and in the today's lecture we are going to study the second type of gene interaction, that is intergenic interaction. Now the question is, what is intergenic interaction? Here intergenic interactions are generally takes place in between the alleles of different gene, and that's why these interactions are called as the intergenic interaction. म्हणजेच काय तर जेव्हा डिफरंट जीन मध्ये इंटरॅक्शन होणार आहे तेव्हा त्या इंटरॅक्शनला आपण काय म्हणणार आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन. सो हियर दिस इंटरजेनिक इंटरॅक्शन टेक्स प्लेस बिटवीन alleles of डिफरंट जीन. डिफरंट म्हणजेच दोन वेगवेगळ्या जीन्स मध्ये जेव्हा इंटरॅक्शन होईल तेव्हा त्या इंटरॅक्शनला आपण काय म्हणणार आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन. व्हेन इंटरॅक्शन इज टेक्स प्लेस in between the alleles of different gene is called as intergenic interaction. Then in this intergenic interaction generally consist of two common interactions. या इंटरजेनिक इंटरॅक्शन मध्ये दोन कॉमन इंटरॅक्शन्स प्रेझेंट आहेत. कोणत्या आहेत बघा. द फर्स्ट कॉमन इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपी अँड सेकंड कॉमन इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज पॉलिजिन्स. इंटरजेनिक इंटरॅक्शन मध्ये टोटल दोन इंटरॅक्शन्स प्रेझेंट आहेत. पहिली जी इंटरॅक्शन आहे ती म्हणजेच प्लिओट्रॉपी आणि सेकंड आहे ती म्हणजेच पॉलिजिन्स. सो फर्स्ट वी हॅव टू सी प्लिओट्रॉपी. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण जी बघणार आहे ती म्हणजे पहिली इंटरॅक्शन प्लिओट्रॉपी. नाउ द क्वेश्चन इज, व्हॉट इज प्लिओट्रॉपी? प्लिओट्रॉपी मीन्स व्हॉट? अकॉर्डिंग टू मेंडेल वी ऑल नो दॅट सिंगल ट्रेट इज कंट्रोल्ड बाय सिंगल जीन. मेंडेलच्या मते सिंगल ट्रेट किंवा सिंगल कॅरेक्टर जे आहे ते कोण कंट्रोल करणार आहे? इट इज कंट्रोल्ड बाय सिंगल जीन. बट इन दिस टाइप ऑफ इनहेरिटन्स व्हाट हॅपन, द सिंगल जीन कंट्रोल्स टू और मोर कॅरेक्टर and that's why this inheritance is called as the pleiotropy. बघा, मेंडेलच्या मते सिंगल ट्रेट किंवा सिंगल कॅरेक्टर हे कोण कंट्रोल करते? सिंगल जीन. पण प्लिओट्रॉपी हा जो इनहेरिटन्स आहे या इनहेरिटन्स मध्ये सिंगल जीन हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जीन्सना कंट्रोल करणार आहे. सो व्हेन single gene controls two or more characters at that time, this inheritance is called as the pleiotropy. So here pleiotropy means when single gene control two or more character or trait, at that time that inheritance is called pleiotropy. बघा, प्लिओट्रॉपी म्हणजेच काय? व्हेन सिंगल जीन म्हणजे एक जीन काय कंट्रोल करतोय? कंट्रोल टू और मोर कॅरेक्टर. जेव्हा एक जीन दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅरेक्टर्सना कंट्रोल करेल तेव्हा त्या इनहेरिटन्सला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपी. अँड फेनॉमेनॉन इज कॉल्ड, हा जो फेनॉमेनॉन आहे त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणणार आहे इट इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपिझम. फेनॉमेनॉन in which single gene controls two or more character is called as pleiotropism, and the gene which control two or more characters it is called as pleiotropic gene. बघा, आपण टोटल तीन डेफिनेशन्स बघितल्या. प्लिओट्रॉपी म्हणजे काय? when single gene controls two or more character at that time that inheritance is called as pleiotropy. म्हणजेच काय तर जेव्हा एक जीन दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅरेक्टर्सना जास्त ट्रेटना कंट्रोल करेल तेव्हा त्या इनहेरिटन्सला आपण काय म्हणणार आहे? प्लिओट्रॉपी. हा जो फेनॉमेनॉन आहे त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणणार आहे? प्लिओट्रॉपिझम. आणि जो जीन दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॅरेक्टर्सना कंट्रोल करतोय त्या जीनला आपण काय म्हणणार आहे? इट इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रॉपिक जीन. द जीन विच कंट्रोल
2 or more character, it is called as the pleiotropic gene. It's a best example. It's a best example आहे बघा. Best example is sickle cell anemia. Now the question is, what is sickle cell anemia? प्लिओट्रॉपीचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते आहे सिकल सेल ॲनिमिया. पण सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय? This sickle cell anemia is an inherited disease. What is inherited disease? Inherited means it transfer from parents to their offspring. म्हणजे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे हा जाऊ शकतो. म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहे? इट इज अन इनहेरिटेड डिसीज in which what happen? The shape of the RBCs get sickle shaped as well as the blood vessels get blocked and do not last as long as normal red blood cells. म्हणजेच काय? तर जो सिकल सेल ॲनिमिया हा डिसीज आहे, हा ब्लडशी रिलेटेड डिसीज आहे. त्याच्यामध्ये काय होईल? तर ज्या आरबीसीज आहेत आपल्या ब्लडमध्ये असणाऱ्या त्यांचा शेप हा सिकल शेप होणार आहे, सिकल सारखा शेप होईल. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लॉक होतील अँड डू नॉट लास्ट ॲज लॉंग ॲज नॉर्मल रेड ब्लड सेल्स. म्हणजेच काय? तर त्या लवकर पुन्हा एकदा पहिल्या आरबीसीज सारख्या नॉर्मल आरबीसीज सारख्या लवकर होऊ शकत नाहीत. सो दिस इज द मेन कॅरेक्टर ऑफ द सिकल सेल ॲनिमिया डिसीज. बघा, प्लिओट्रॉपीचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. आणि ह्या डिसीजमध्ये आरबीसीचा शेप पूर्णतः सिकल शेप होतोय, म्हणून ह्या डिसीजला नाव काय दिलेलं आहे? दॅट डिसीज इज कॉल्ड एज द सिकल सेल ॲनिमिया. ओके, देन we have to see what is sickle shaped RBCs. So here in this diagram we have to see that here these are the normal RBCs. These are the normal RBCs which are present in normal person, and here these are the sickle shaped RBCs which are present in sickle cell anemic person. जो सिकल सेल ॲनिमिक पर्सन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला सिकल शेप्ड आरबीसीज दिसतील. ह्या ज्या आहेत ह्या सिकल शेप्ड आरबीसीज आहेत आणि ह्या आहेत ह्या नॉर्मल पर्सन मधल्या आरबीसीज आहेत. नॉर्मल पर्सन मध्ये आरबीसीज ह्या नॉर्मल आहेत, पण जो सिकल सेल ॲनिमिक पर्सन आहे त्याच्यामध्ये आरबीसीचा शेप टोटली चेंज झालेला आहे. तो कसा असणार आहे? इट इज ऑफ सिकल शेप अँड दॅट्स वाय द डिसीज इज कॉल्ड एज द सिकल सेल ॲनिमिया. ओके, देन वी हॅव टू सी विच आर द जीन्स रिस्पॉन्सिबल फॉर सिकल सेल ॲनिमिक डिसीज. ओके, आता आपण बघणार आहे जीन्स जे की सिकल सेल ॲनिमिया कॉज करणार आहे. बघा, इफ द पर्सन इज नॉर्मल, जर पर्सन हा नॉर्मल असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे, नॉर्मल पर्सन मध्ये असणारा जो जीन आहे, द जीन विच इज प्रेझेंट इन नॉर्मल पर्सन इज कॉल्ड HBA. जो नॉर्मल पर्सन असेल त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे तो कोणता आहे? HBA. देन द जीन विच इज प्रेझेंट इन सिकल सेल ॲनिमिक पर्सन, ज्याला सिकल सेल ॲनिमिया डिसीज झालेला आहे, त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे सिकल सेल ॲनिमिक पर्सन मध्ये असणारा जो जीन कोणता असणार आहे? द जीन फॉर सिकल सेल ॲनिमिक पर्सन इज HBS अँड लास्ट सिकल सेल कॅरियर. जो कॅरियर असेल सिकल सेल कॅरियर पर्सन, त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे तो HBA HBS. बघा, टोटल 3 जीन्स आहेत. इफ द पर्सन इज नॉर्मल इट कन्सिस्ट ऑफ जीन HBA. जर पर्सन नॉर्मल असेल तर त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे तो कोणता आहे? HBA. इफ द पर्सन इज सिकल सेल ॲनिमिक, ज्याला सिकल सेल ॲनिमिया हा डिसीज झालेला आहे, ज्याच्यामध्ये आरबीसीचा शेप टोटली सिकल शेप्ड झालेला आहे, अशा पर्सन मध्ये कोणता जीन असणार आहे? इन दॅट पर्सन द जीन इज HBS and sickle cell carrier person consist of gene HBA HBS. जो कॅरियर आहे सिकल सेल कॅरियर पर्सन आहे त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे तो कोणता आहे? HBA HBS. टोटल 3 जीन्स आहेत
नॉर्मल पर्सनमध्ये HbA, सिकल सेल ॲनिमिक पर्सनमध्ये HbS आणि सिकल सेल कॅरियर पर्सनमध्ये असणारा जो जीन आहे तो HbA, HbS. ओके, सो दीज आर द 3 जीन्स which are responsible for sickle cell anemic disease. Okay, then we have to see the example of pleiotropy. आता आपण प्लिओट्रॉपीचं एक्झाम्पल बघूया. So for to study the pleiotropy we have to cross 2 sickle cell carrier person. आपण प्लिओट्रॉपीचं जे एक्झाम्पल बघणार आहे, ह्या एक्झाम्पल मध्ये आपण जो पॅरेंट घेणार आहे तो सिकल सेल कॅरियर पर्सन असेल. पॅरेंट इज सिकल सेल कॅरियर पर्सन आणि याच सिकल सेल कॅरियर पर्सनचा क्रॉस आपण सिकल सेल कॅरियर पर्सनशी घेणार आहे. सो फॉर टू स्टडी प्लिओट्रॉपी वी हॅव टू क्रॉस 2 सिकल सेल कॅरियर पर्सन. फिनोटाइप पहिली स्टेप आपली असणार आहे. फिनोटाइप काय असेल? सिकल सेल कॅरियर पर्सन क्रॉस्ड विथ सिकल सेल कॅरियर पर्सन. सिकल सेल कॅरियर पर्सनचा क्रॉस आपण पुन्हा एकदा सिकल सेल कॅरियर पर्सनशीच घेणार आहे. फिनोटाइप नंतरची नेक्स्ट स्टेप असणार आहे जीनोटाइप. जीनोटाइप मीन्स जेनेटिक मेकअप ऑफ एन इंडिव्हिज्युअल. जो सिकल सेल कॅरियर पर्सन आहे त्याच्यामध्ये असणारा जो जीन आहे त्याचा जो जीनोटाइप आहे तो आपण बघितलेला आहे. कॅरियर पर्सनचा जीनोटाइप काय असणार आहे? HbA, HbS which is crossed with sickle cell carrier person. That's why again genotype is same, HbA, HbS. So this is the genotype HbA, HbS crossed with HbA, HbS. Okay. Then next step phenotype, genotype. Then we have to write gametes. गॅमेट्स काय पडतील बघा. HbA हा जीन वेगळा आहे, HbS हा जीन वेगळा आहे, HbA वेगळा आहे, HbS वेगळा आहे. त्यामुळे आपल्याला 2 गॅमेट्स मिळतील. पहिल्या इंडिव्हिज्युअल पासून टोटल 2 गॅमेट्स मिळतील, HbA अँड HbS. सेम सेकंड इंडिव्हिज्युअल पासून सुद्धा मिळतील, HbA अँड सेकंड गॅमेट इज HbS. So when we cross sickle cell anemic person with sickle cell anemic person we have to obtain total 4 gametes. आपल्याला टोटल 4 गॅमेट्स मिळालेले आहेत. So next step is checkerboard. To find out the solution we have to prepare checkerboard. चेकरबोर्ड तयार करूया आपण. नेहमीप्रमाणे पहिल्या बॉक्समध्ये मेल फिमेल साइन द्यायचा आहे. पहिल्या इंडिव्हिज्युअलचे मिळालेले जे गॅमेट्स आहेत ते पहिल्या बॉक्समध्ये द्या, HbA, HbS. इकडे सुद्धा दुसऱ्या इंडिव्हिज्युअलचे मिळालेले गॅमेट लिहायचे, HbA, HbS. क्रॉस घ्या, या HbA आणि HbA ला क्रॉस करा, HbA, HbA. दिस इज द फर्स्ट इंडिव्हिज्युअल. ह्या HbA नी ह्या HbA ला क्रॉस केलं काय मिळालं, HbA, HbA. दिस इज द फर्स्ट इंडिव्हिज्युअल. त्यानंतर ह्या HbA नी ह्या HbS ला क्रॉस करा, काय मिळेल, HbA, HbS. दिस इज द सेकंड इंडिव्हिज्युअल. त्यानंतर ह्या HbS नी ह्या HbA ला क्रॉस करा, काय मिळेल, HbA, HbS. इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा HbA लिहितोय बिकॉज दॅट HbA इज अ डॉमिनंट. हा डॉमिनंट आहे बिकॉज इट इज प्रेझेंट इन द नॉर्मल पर्सन. नॉर्मल पर्सनचा तो जीन आहे. दॅट्स वाय द थर्ड इंडिव्हिज्युअल इज HbA, HbS अँड लास्ट HbS, HbS. सो व्हेन वी क्रॉस 2 सिकल सेल कॅरियर पर्सन वी हॅव टू ऑब्टेन टोटल 4 इंडिव्हिज्युअल्स. इथं आपल्याला टोटल 4 इंडिव्हिज्युअल्स मिळाले. पहिला इंडिव्हिज्युअल कोणता आहे बघा. नेक्स्ट स्टेप असेल आपली रिझल्ट. जे आपल्याला इंडिव्हिज्युअल्स मिळालेले आहेत ते लिहून घेऊया. पहिला कोणता आहे, HbA, HbA. दिस इज द फर्स्ट इंडिव्हिज्युअल. सेकंड कोणता आहे बघा,
HbA, HbS. थर्ड कोणता आहे? अगेन सेम HbA, HbS. अँड लास्टचा कोणता आहे? HbS, HbS. ह्याला नावं द्या. मगाशीच आपण जीनोटाइप्स बघितलेले आहेत. HbA, this HbA is the gene for normal person. That's why the genotype of normal person is HbA. That's why the first individual is normal person. जो पहिला इंडिव्हिज्युअल मिळालेला आहे आपल्याला, ज्याचा जीनोटाइप हा HbA आहे, हा कोण आहे रे? इट इज नथिंग बट द नॉर्मल पर्सन. हा नॉर्मल पर्सन आहे. सेकंड जीनोटाइप आपल्याला मिळालेला आहे HbA, HbS. Here this HbA, HbS is the genotype of sickle cell carrier person. That's why the second person is sickle cell carrier. Third person बघा, त्याचा जीनोटाइप काय आहे? HbA, HbS. Again same, this HbA, HbS is the genotype of sickle cell carrier person. That's why the third individual is also carrier. And last genotype is HbS, HbS. This HbS is the genotype of sickle cell anemic person. So this last individual is sickle cell anemic person. So here we have to obtain total 4 individuals. First is normal person, second is sickle cell carrier, third is sickle cell carrier, and last is sickle cell anemic person. So in case of last person, sickle cell anemic person, what happened? The shape of the RBCs totally get sickle shape, as well as the RBC, as well as the blood vessels which are present in his body are totally blocked and do not last as long as normal red blood cells. That's why the last person, sickle cell anemic person, finally get dead. लास्टचा जो पर्सन आहे सिकल सेल एनिमिक, त्याच्यामध्ये आरबीसीचा जो शेप असणार आहे तो टोटली सिकल शेप होईल. त्याच्यामध्ये असणाऱ्या ब्लड वेसल्स ब्लॉक होतील अँड डू नॉट लास्ट ॲज लॉंग ॲज नॉर्मल रेड ब्लड सेल्स. दॅट्स वाय जो लास्टचा जो पर्सन आहे त्याची डेथ होईल. त्यामुळं जर रेशो आपण काढला तर काय येईल बघा? रेशो ऍक्च्युली आपल्याला रेशो मध्ये काय काय मिळाले बघा? द फर्स्ट पर्सन इज नॉर्मल, एक नॉर्मल पर्सन मिळाला म्हणून 1 घेतलेला आहे. 2 are sickle cell carrier, that's why 2, and 1 is sickle cell anemic. That's why the ratio is 1:2:1. But this last person, sickle cell anemic person, finally get dead. लास्टचा जो पर्सन आहे त्याची डेथ होणार आहे, तो त्यामुळे तो तिथं कन्सिडरच करायचा नाहीये आणि त्यामुळे इथं जो रेशो असेल तो काय असणार आहे? द रेशो इज 2 sickle cell carrier person and 1 is normal person. That's why the ratio of pleiotropy is 2:1. बघा जर रेशो बघितला तर काय आला? 1:2:1. एक नॉर्मल पर्सन मिळाला, 2 सिकल सेल कॅरियर मिळाले आणि लास्टचा जो मिळाला तो म्हणजे सिकल सेल एनिमिक पर्सन मिळाला. पण जो सिकल सेल एनिमिक पर्सन आहे त्याला आपण कन्सिडर करायचं नाहीये कारण त्याची डेथ होईल. त्यामुळे जो रेशो असेल तो काय असणार आहे? 2 कॅरियर पर्सन आणि एक नॉर्मल पर्सन. त्यामुळे रेशो काय असेल? द रेशो ऑफ प्लिओट्रॉपी इज 2:1. So in this way, in the today's lecture, we have to completed the point pleiotropy. Okay, thank you.